हाय, मी डॉक्टर योजना आणि आज आम्ही निघालोय पुन्हा एका नवीन ठिकाणी. बघताय ना समोर, काय ते झाडी, काय ते डोंगर, वा वा वा. पण एवढी सगळी तयारी कशाची आहे? अरे हे तर सगळे रायाचे ड्रेसेस आहेत आणि आज आम्ही चाललोय रायाचं फोटोशूट करण्यासाठी. आणि बघा, आमचा बर्थडे बॉय मोबाईलमध्येच व्यस्त आहे. त्याला कशाचं काही पडलेलं नाही आणि आम्ही तयारी करतोय त्याचे गॉगल्स, शूज, त्याचे कपडे, कारण त्याचा 5वा बर्थडे आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी एक स्पेशल फोटोशूट अरेंज केलं आहे. फोटोशूटसाठी खास रायाची तयारी रायाची आजी करते. रायाला थोडीशी क्रीम लावून त्याला थोडीशी पावडर आणि केसांची नीट सेटिंग करून फोटोशूटसाठी आता तयार केलं जाते. तो वैतागलाही आहे, पण काय करणार. आणि हा झाला आमचा बर्थडे बॉय तयार, रेडी टू गो. सर्व सामान बॅगमध्ये भरून आता आम्ही निघालोय आमच्या फोटोशूटच्या लोकेशनसाठी. रायाचे पप्पाही बाहेर गाडी घेऊन तयारच होते. आणि हा आहे आदित्य सोनवणे, आमचा फोटोग्राफर. तसंच तो आमचा फॅमिली फ्रेंडही आहे. रायाच्या सर्व बर्थडे फोटोशूट तोच करतो. आता आम्ही जातोय चनकापूर डॅमवर. तिथे मस्त लोकेशन्स आहेत फोटोशूटसाठी. समोर पाणी आणि भरपूर अशी झाडी असल्यामुळे फोटोही अगदी नॅचरल येतात. आज सनलाईटही खूप छान होती, त्यामुळे फोटोशूटसाठी आम्ही ही निवांत जागा निवडली. आता आम्ही बघतोय वेगवेगळे लोकेशन्स. चला मग सुरू झालं रायाचं फोटो सेशन. हा आहे त्याचा लुक नंबर 1 आणि आदित्य त्याला पोजेस सांगतोय आणि तोही छान पोज देत देत मस्त फोटोशूट करण्यासाठी तयार झाला आहे. काही पोजेस तो त्याचे पप्पा आणि आजींकडनंही कॉपी करूनच करायला बघतोय. आता आम्ही करतोय त्याचे वेगवेगळ्या पोजमध्ये शूट. हा आहे त्याचा लुक नंबर 2 आणि गाडीसोबतही त्याची फोटो काढण्याची हौस आम्ही पूर्ण केली, कारण त्याला सनरूफमध्ये उभं राहायला खूप आवडतं आणि त्याबरोबरच काही रीलसुद्धा शूट केलेत. आता आहे त्याचा लुक नंबर 3. मध्ये मध्ये आदित्यही त्याला पोजेस सांगताना वैतागून जात होता, कारण राया त्याच्या पोजेस त्याच्या मनानेच घेत होता. काही पोज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॉपी करून त्याला सांगत होतो. आणि हा आहे त्याचा केरळी लुक, जो आम्ही केरळवरनं स्पेशल त्याच्यासाठी धोती आणि कुर्ता घेऊन आलो होतो. केरळ म्हटलं की बोटवरचे फोटो हे आलेच पाहिजे, हो की नाही. झालं बाबा एकदाचं फोटोशूट. निघालो घरी, पण भूकही लागली होती. त्यामुळे आम्ही अभोण्यामध्ये थांबून वडापाववर मस्त ताव मारला आणि आमचा बर्थडे बॉयलाही भूक लागलेलीच होती. आम्ही जेव्हाही अभोण्याला जातो तेव्हा या दादांच्या गाड्यावरचे वडापाव नेहमी खातो. तुम्हीही नक्की ट्राय करा. बर्थडे बॉयला एनर्जीसाठी चहा पाहिजे होता. आता बर्थडे बॉय तयार झालाय बर्थडेसाठी.